मित्रांनो, बऱ्याचशा वेबसाईटमध्ये आपल्याला असा सिनारिओ येतो, की नेव्हिगेशन्स आपल्याला दाखवायचे असतात. पण आपल्याला सगळे नेव्हिगेशन्स दाखवण्यासाठी अवेलेबल स्पेस नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का 10 मेनू ऑप्शन्स आपल्याला दाखवायचे असतील, 10 लिंक्स आपल्याला दाखवायचे असतील, तर पूर्ण 10च्या 10 आपल्याला लिंक्स किंवा मेनू आपल्याला तिथे मेनू ऑप्शन्स आपल्याला दाखवू शकत नाहीत. त्याच्यामध्ये फक्त समजा 5 ते 6 मेनू आपण दाखवू शकतो अपफ्रंट. तर राहिलेले जर का 4 ते 5 मेनू ऑप्शन्स असतील, ते आपण आपल्याला मोर नावाचा आहे, मोर एक आयकॉन क्रिएट करतो मोर नावाचा आणि त्याच्या क्लिकवर ते राहिलेले मेनू आपण दाखवतो. तुम्ही विंडोजवर गेल्यानंतर एखाद्या फोल्डरला तुम्ही जेव्हा राईट क्लिक करता, तर त्या फोल्डरला राईट क्लिक केल्यानंतरच्या फोल्डरच्या रिलेटेड जे काही ऑप्शन्स असतील, जे काही लिंक्स असतील, ते तुम्हाला राईट क्लिक केल्यानंतर दिसतात. तर मग या वेबसाईटमधला जो मेनू आहे आणि हा मेनू आहे, हे दोन्ही सेम आहेत का? तर नाही मित्रांनो, हे दोन्ही खूप वेगवेगळे आहेत. वेबसाईटमध्ये जो बघतो त्याला आपण मेनू म्हणतो आणि जे तुम्हाला डेस्कटॉपवर राईट क्लिक केल्यानंतरनं जे ऑप्शन्स दिसतात, त्याला आपल्याला म्हणायचं आहे की कॉन्टेक्स्ट मेनू. चला तर या 2 मेनूमधला नेमका फरक काय? कुठला मेनू कुठे वापरायचा, कुठला वापरायचा नाही, हे अगदी सोप्या मराठी भाषेतून समजून घेऊया मित्रांनो. याच्या आधी जर का चॅनलमध्ये जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. चला तर मित्रांनो सुरू करूया. चला तर मित्रांनो समजून घेऊया पहिल्यांदा मेनू म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो मेनू म्हणजे युजरला अवेलेबल असलेले, युजरला उपलब्ध असलेले ऑप्शन्स किंवा ॲक्शन्सची लिस्ट म्हणजेच मेनू. फॉर एक्झाम्पल एखादं डेस्कटॉप ॲप्लिकेशन आपण यूज करत असेल, तर डेस्कटॉप ॲप्लिकेशनच्या वरती टॉपला फाईल, एडिट, हेल्प, सर्व्हिसेस, व्ह्यू हे अशा प्रकारचे मेनूज असतात किंवा एखाद्या वेबसाईटच्या एक प्रोफाईल आयकॉनवर क्लिक केल्यावर आपल्याला काही आणखीन ऑप्शन्स दिसतात. त्याला मेनू म्हणता येईल आपल्याला. मेनू नेहमी हा एखाद्या व्हिजिबल आयकॉन, लिंक, बटन किंवा नेव्हिगेशन आयटममधून आपल्याला जनरली बघायला मिळतो. याच्यामध्ये युजरला आधीच अंदाज येऊन जातो, की या गोष्टीला क्लिक केल्यानंतर किंवा या बटनला क्लिक केल्यानंतर मला कोणते-कोणते ऑप्शन्स दिसणार आहेत. याची त्याला थोडीशी हिंट मिळू शकते, की याच्यामध्ये कोणते-कोणते ऑप्शन्स आहेत. आता या मेनूचे कुठले-कुठले प्रकार आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर ते काही प्रकार आहेत आपण बघूया. आता जसं की तुम्ही इथं बघू शकता वेबसाईटच्या नेव्हिगेशनवर प्रत्येक वेगवेगळ्या लिंकवर जाण्यासाठी हे वेगवेगळे मेनूज आहेत. या मेनूवर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या पेजेसवर तुम्ही जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल प्रॉडक्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रॉडक्टच्या सेपरेट पेजवर जाऊ शकता. सर्व्हिसेसला क्लिक केल्यानंतर सर्व्हिसेसला जाऊ शकता. याला म्हणायचं नेव्हिगेशन मेनू. दुसरा एक मेनूचा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला हे ड्रॉपडाउन मेनू म्हणू शकतो याला. हे एखाद्या बटनला किंवा एखाद्या लिंकला क्लिक केल्यानंतर हे मोस्टली ओपन होतं. आणि तिसरा एक प्रकार आहे याच्यामध्ये ओव्हरफ्लो मेनू. जर का आपल्याला काही ऑप्शन्स दाखवायचे असतील आणि परंतु जागा नाही आहे आपल्याला, तर आपल्याला अशा पद्धतीने किंवा ते ऑप्शन्स आपण युजरला दाखवू शकतो. याचाच अर्थ मेनू नेव्हिगेशनसाठी पण दाखवता येतं आणि ऑप्शनसाठी पण दाखवता येतं आणि ॲक्शन करण्यासाठी सुद्धा दाखवू शकतो. आता कॉन्टेक्स्ट मेनू म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊ. कॉन्टेक्स्ट मेनू म्हणजे बेसिकली युजरने एखादी फाईल सिलेक्ट केली असेल किंवा एखादा एलिमेंट सिलेक्ट केला असेल, तर त्या एलिमेंटच्या रिलेटेड जे काही ॲक्शन्स असतील, जे काही ऑप्शन्स असतील, ते ज्या मेनूमधून आपण दाखवतो त्याला कॉन्टेक्स्चुअल मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरमध्ये तुमच्या डेस्कटॉप सिस्टममध्ये एखाद्या फाईलला जर का तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतात, काही मेनू दिसतात. ओपन, रिनेम, कॉपी, डिलीट अशा प्रॉपर्टीज वगैरे हे असे मेनू दिसतात. तर हे मेनू त्या पर्टिक्युलर फाईलसाठी असतात. म्हणजेच या फाईलच्या रिलेटेड काही ऑप्शन्स असतील, तर का ते आपल्याला पाहायचं असेल तर त्याला राईट क्लिक करून आपण बघतो आणि त्याच्यामध्ये जे दिसणारे मेनूज असतील त्याला आपल्याला कॉन्टेक्स्ट मेनू असं म्हणतो. आता कॉन्टेक्स्ट बदलला की त्याचे मेनूज देखील बदलतात. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही एखाद्या इमेजला राईट क्लिक केला तर त्या इमेजचे ऑप्शन्स वेगळे असू शकतात. मे बी एडिट इमेज करू शकतो युजर, क्रॉप करू शकतो, रिप्लेस करू शकतो. पण ते जर का तुम्ही एखाद्या टेक्स्टला सिलेक्ट केला आणि त्याला राईट क्लिक केला आणि त्याचे जर का मेनूज ऑप्शन तुम्हाला बघायचे असेल तर ते वेगळे असू शकतात. याचं त्याच्यामध्ये कट असू शकतो, कॉपी असू दे, फॉर्मॅट असू शकतं. तसंच जर का तुम्ही एखादा ब्लँक कॅनव्हासला सिलेक्ट केला तर तिथे तुम्ही वेगळा या दोन्हीपैकी कुठलेही ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. तिथे भलतेच तिथे वेगळेच ऑप्शन्स असतील. याचाच अर्थ तुमचा कॉन्टेक्स्ट बदलला की तुमचे मेनू देखील बदलतात. आता मेनू आणि कॉन्टेक्स्ट मेनू या दोघांमधला नेमका फरक काय हे समजून घेऊ. जनरल नेव्हिगेशन किंवा ॲक्शन्स दाखवतो. म्हणजेच एखाद्या वेबसाईटच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आतले काही मेनूज असतील किंवा नेव्हिगेशन्स असतील त्याला आपण मेनू म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे वेबसाईट आहे. त्या वेबसाईटच्या मोरच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे काही नेव्हिगेशन्स असतील ते आपल्याला इथे दिसू शकतात. याच्या उलट कॉन्टेक्स्ट मेनूमध्ये ज्या एलिमेंटला तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्याच्या रिलेटेड जे काही ऑप्शन्स आहेत तेच फक्त तुम्हाला इथे दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल इथे या फाईलला जर का मी राईट क्लिक केले तर इथे मला ओपन, शेअर हे सगळे कॉपी पेस्ट हे सगळे जे ऑप्शन्स आहेत हे फक्त ह्या पर्टिक्युलर फाईलच्या रिलेटेड आहेत.
मेनू जनरली एखादा व्हिजिबल आयकन्स असेल त्याला क्लिक केल्यानंतर ओपन होतो आणि कॉन्टेक्स्ट मेनू हा शक्यतो राईट क्लिक केल्यानंतर किंवा एखाद्या एलिमेंटला प्रेस करून धरलं तरच तो ओपन होतो. हा मेन डिफरन्स आहे. मेनू जो आहे तो तुम्हाला एखाद्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर, व्हिजिबल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तो दिसून येतो. पण जर का तुम्हाला कॉन्टेक्स्ट मेनू बघायचा असेल तर तुम्हाला त्याला राईट क्लिक करावं लागेल किंवा त्या एलिमेंटला लाँग प्रेस करावं लागेल. तरच तुम्हाला त्याच्या आतले ऑप्शन्स दिसू शकतात. आता कॉन्टेक्स्ट मेनू हा डेस्कटॉपवर किंवा वेबसाईटवर कसा यूज होतो आणि ॲट द सेम टाईम तो मोबाईल ॲप्लिकेशनवर देखील कसा यूज होतो ते आपण बघूया. डेस्कटॉपवर कॉन्टेक्स्ट मेनू मोस्टली राईट क्लिक केलं तर ओपन होतो. पण मोबाईलवर तो तसा ओपन होऊ शकत नाही कारण मोबाईलला राईट क्लिकचा ऑप्शन नाही आहे. मोबाईलमध्ये जर का कॉन्टेक्स्ट मेनू तुम्हाला ओपन करायचं असेल तर त्याला तुम्हाला त्या पर्टिक्युलर एलिमेंटला प्रेस करून ठेवावं लागेल. लाँग प्रेस करावं लागेल तरच त्याच्यातले ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, की मोबाईलमध्ये गेल्यानंतर युजरला हे कळणारच नाही की त्या एलिमेंटला लाँग प्रेस केल्यानंतर आपल्याला त्यातले ऑप्शन दिसू शकतील. म्हणून त्याच्या आतमध्ये जे काही ऑप्शन्स देणार आहेत ते कमी इम्पोर्टन्सवाले असले पाहिजेत. म्हणजे अपफ्रंट त्याचं इम्पोर्टन्स इतकंही नाही की ते अपफ्रंट दाखवावं, पण ते गायबसुद्धा करावं असं नसलं पाहिजे. ते असले पाहिजेत. मग भले ते कॉन्टेक्स्ट मेनूमध्ये असावेत, पण ते असले पाहिजेत. आता मेनू कधी वापरायचं मित्रांनो? युजरला वेगवेगळ्या पेजेसवरून रिडायरेक्ट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल डॅशबोर्डवरून रिपोर्टला जायचं असेल, एनालिटिक्सला जायचं असेल किंवा टास्कला जायचं असेल, तर त्याला मेनू यूज करावा लागेल. एखाद्या प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर त्याच्यातले ऑप्शन जर का त्याला बघायचे असेल, तर त्याला मेनू दाखवायचा. एखाद्या व्हिजिबल बटनला क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमधले काही ऑप्शन्स असतील तर का ते त्याला बघायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला मेनू यूज करू शकतो. आता एखाद्या ड्रॉपडाऊनवर जर का काही त्याचे ऑप्शन्स आपल्याला बघायचे असेल तर त्याला क्लिक केल्यानंतर जे काही लिंक्स दिसतात, जे काही ऑप्शन्स दिसतात ते सुद्धा मेनूमध्ये कन्सिडर होतात. याच्या उलट कॉन्टेक्स्ट मेनूमध्ये जर का तुम्हाला एखाद्या ग्रिडच्या रोला राईट क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन्स असतात. मे बी ते व्ह्यू डिटेल्स असतील, एडिट करू शकतो ती रो, डिलीट करू शकतो किंवा डुप्लिकेट करू शकतो. हे करण्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर रोला राईट क्लिक सिलेक्ट करून राईट क्लिक करावं लागेल. तर त्याच्या आतले ऑप्शन तुम्हाला दिसू शकतात. तशाच पद्धतीने जर का तुम्हाला एखाद्या इमेजवर राईट क्लिक करायचं असेल किंवा एखाद्या ब्लँक कॅनव्हासवर जर का क्लिक करून त्यातले ऑप्शन बघायचे असेल तर तुम्हाला कॉन्टेक्स्ट मेनू यूज करता येईल. कॉन्टेक्स्ट मेनू हा शॉर्टकट म्हणून चांगला आहे, पण प्रायमरी ॲक्शन म्हणून त्याच्यावर डिपेंडेंट राहू नका. समजा जर का एखाद्या टेबलमधली मला एखादी रो डिलीट करायची असेल, परंतु तो डिलीटचा ऑप्शन जर का अपफ्रंट नसेल तर युजरला कदाचित तो ऑप्शन नाही सापडणार. त्याला आपण असं नाही म्हणू शकत की युजरनं क्लिक करावं आणि मग त्याला तो ऑप्शन द्यावा, कारण युजरला इतका वेळ नाही आहे. त्यामुळे काय जर का तुमचे प्रायमरी ॲक्शन्स असतील, जर का डिलीट हे प्रायमरी ॲक्शन्स असेल तर तुम्ही ते कॉन्टेक्स्ट मेनूमध्ये किंवा मेनूमध्ये न ठेवता ते डायरेक्ट अपफ्रंट दाखवा, जेणेकरून युजरला डायरेक्ट डिलीट करता येईल ते. आता काही ॲक्सेसिबिलिटी रिलेटेड काही टिप्स बघूया. मेनू हा कीबोर्डने सुद्धा आपल्याला उघडता आला पाहिजे. ॲरोजने आपल्याला वर खाली करता आलं पाहिजे. एंटर केल्यानंतर त्याला सिलेक्ट करता आला पाहिजे. एस्केप केल्यानंतर तो मेनू बंद झाला पाहिजे आणि जर का डिसेबल असेल तर तो प्रॉमिनंटली आपल्याला डिसेबल दाखवता आला पाहिजे, जेणेकरून युजरला समजेल की हा पर्टिक्युलर मेनू डिसेबल मोडमध्ये आहे. डिझाईन करताना फक्त युजर माऊस वापरतोय हे डोक्यात घेऊन डिझाईन नका करू. डिझाईन करताना असा विचार करा की युजर हा माऊस देखील वापरतो आणि कीबोर्ड देखील वापरतो. काही युजर्स असतात ते फक्त काही युजर्स असतात जे कीबोर्डचा वापर खूप जास्त करतात, माऊसचा कमी करतात. पण काही उलट असतात जे माऊसचा जास्त करतात आणि कीबोर्डचा खूप कमी असतात. पण या दोघांसाठी आपल्याला डिझाईन करताना ह्या दोन्ही यूज केसेसचा विचार करूनच आपल्याला डिझाईन केलं पाहिजे. तर आता एक क्विक रिकॅप बघूया आपण. मेनू हा जनरल नेव्हिगेशन दाखवतो. म्हणजे समजा जर का मी न्यू म्हटल्यानंतर ना पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन फाईल तयार करते. म्हणजे ही पूर्ण ॲप्लिकेशनसाठी आहे. याच्या उलट कॉन्टेक्स्ट मेनूला तसं नाही आहे. कॉन्टेक्स्ट मेनूला तुम्ही एखाद्या एलिमेंटला सिलेक्ट केला त्याच्यातलेच ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. पूर्ण ॲप्लिकेशनसाठी ते यूज नाही होणार. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कॉन्टेक्स्ट मेनू हा शॉर्टकट असावा, पण जर काही इम्पॉर्टंट नेव्हिगेशन्स असतील त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा तो एकमेव मार्ग नसावा. अशा वेळेला जर का काही ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट असेल तर ती अपफ्रंट दाखवावा. ती कॉन्टेक्स्ट मेनूमध्ये नाही दाखवायची. मग तर मित्रांनो, आय होप तुम्हाला मेनू आणि कॉन्टेक्स्ट मेनू या दोघांमधला फरक समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून शिकून घ्यायचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.